सर पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे का? सिनियर नेते अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं तुम्हाला का? डावलणं किती महत्वाचं आहे? पक्षामध्ये एक तर्फ चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बाकी बोलणं झालंय का? मंत्रीपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळ? मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना. सर कालपासून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं आता झालं? ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही? कोणी? पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी. त्यांना विचारा ना तो प्रश्न. पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये. 3 प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत. चांगली गोष्ट आहे. भूमिका काय राहील? कधी कधी जागा नसते बॅनरवर. चला चला आता जाऊ द्या. सागर रोल नका. सर थोडं सविस्तर बोलणार का? आता मध्ये येऊ नका, जाऊ दे. व्हिज्युअल घे सचिन व्हिज्युअल घे. आपण पाहतो की छगन भुजबळ जे आहेत ते आता या विधान भवनातून निघत आहेत आणि नाराज. सर आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर। आप हाँ नाराज हूँ तो क्या करें? किस क्या चाहते हैं आप? क्या मंत्री जिस तरह से क्या है, नाराज हूँ, अब बस इतना ही बोला ना मैंने। तो क्या चाहूंगा मैं? तो आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने, अजीत पवार के सामने। कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए उनकी तरफ से कुछ आश्वासन दिया गया आपको? कुछ दूसरी जगह पर आपको? चला प्लीज चला जरा साइड लो, चला आता अजीत पवार से इस पर आपकी कुछ बातचीत हुई है? हिंदी झालं पाहिजे बोलणार आहेत नंतर प्लीज ऐका बोलणार आहेत नंतर ऐका फक्त हिंदी मराठी अपन बोलते। अजीत पवार से कुछ आपकी बातचीत हुई? आपकी नाराजगी क्या आपने अजीत पवार के सामने रखी? चलो, मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ। बाकी के आगे जो है चर्चा बस। आगे का क्या कदम होगा सर? मुझे पता नहीं है, मैं मेरे जो लोग जो है उनसे बात करूंगा। क्या जो हमारे मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लोग हैं उनसे बातचीत करूंगा। मेरी जो समता परिषद के जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा। देखेंगे क्या आप शरद पवार जी के पास वापस जाएंगे? जिस तरह से सर्वोच्च नेत्याला स्थान दिलेलं नाहीये. आता ते हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, माझ्यासाठी आहे का? तो प्रश्न त्यांना विचारा। सर क्या शरद पवार के पास? पीटीआई सर. अरे भाई, शरद पवार साहब के पास तो 12 दिसंबर को जाकर आया ना मैं। 12 दिसंबर को गया था। नहीं, लेकिन मंत्री पद नहीं मिलने के बाद क्या आप ये भूमिका ले सकते हैं वापस शरद पवार जी के पास जाने की? शरद पवार गुट के सभी विधायक नेता बोल रहे हैं कि ओबीसी के लिए इतना बड़ा संघर्ष किया भुजबल साहब ने और इतनी लैंडस्लाइड विक्ट्री उसी वजह से आई, ओबीसी कंसोलिडेट हुआ, बावजूद उसके आपको मंत्री पद नहीं मिल रहा। मैं उन सबका जो आभारी हूँ जो ये मानते हैं और कहते हैं कि ओबीसी की लड़ाई जो लड़ी गई और उससे सारे ओबीसी जो है इकट्ठा हुए और महायुति को जो है बहुत बड़े पैमाना पर ये सफलता मिली, कामयाबी मिली। ये भी है, लाडली बहन भी है और ओबीसी का जो है सपोर्ट दोनों है। तो मैं उन सबका आभारी हूँ। कई सारे दागी नेता थे, उनको मंत्रिमंडल में लिया गया, बावजूद इसके आप इतने सीनियर हैं, आपको क्यों नहीं लिया? अब मुझे क्यों नहीं लिया गया वो उनको पूछो ना। का नाम घटने वाला था, लेकिन है मुझे नहीं पता। थैंक यू सर। चलो सागर बस झालं. हा चला मी घेऊन जातो. तर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतो। लाडकी बहीण आणि ओबीसीमुळे महायुतीला यश मिळालं, हो मी नाराज आहे असं वैतागून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेलं आहे। आणि सोबतच कालपासून आपण अजित पवार यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही, किंबहुना ते गरजेचं वाटलं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि यासोबतच आपण आपल्या समता परिषदेमधल्या लोकांसोबत चर्चा करू, पुढे बोलणं करू आणि मग पुढे काय ते ठरवू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे।